तर मित्रांनो दुपार हो झाली आहे ना, आम्हाला झाली आहे सुट्टी. मग आमचे मित्रांनी ठरवला का आज कलिंगड खायचा. ऊन हो भलताच लागत आहे काय ना. ये माझा मित्र अगोदरच पोहोचून राहील हा वाट पाहत होतं. नंतर मी दिलं भाईला पैसे आणि नंतर भाई गेला कलिंगड घ्यायला. भाई एकदम चांगला घे, लाल लाल कलिंगड घेताना भाई झाला आहे कन्फ्यूज का कोणचा घे ना कोणचा नाही. फार मोठा ढीक पडेल आता काय. विनोद सांगा का सांगा वाजवून घे सांग. मस्त वाजत आहे. भाई सरांनी कडेंगल वाजवला तर खरा, पण त्याला काही पसंत नाही आला. त्याने ते ठेवला परत. आता दुसरा शोधायला लागला आहे. ठेवला ना भाई तो जाते तो फार भारी आहे. बडा बा तो आतला ते साईडचा तो नाही मागच्या ढिग्यातला सांगा. मित्रांनो ये दुकानाला तुम्ही अगोदरच भेट दिली हवी तर कमेंट करून आम्हाला सांगा का या दुकान कोणत्या गावचं आहे ना. भाईला जेमतेम एक पसंत आला आहे कलिंगड. दुकानवाले ताईने तो घेतला, वाजून पाहिला ना. त्याची किंमत चांगली सांगा, 100 रुपयात देन. पण आम्हाला तो वजनावर पाहिजे होता. असा करून आम्ही 22 रुपये प्रति किलो वजनाने एक कलिंगड विकत घ्यायचा असं ठरवला. पण ताईने वजन केला तर त्याच कलिंगड बरोबर 80 रुपयाचा झाला. मग ताई घेऊन गेली ते कलिंगड कापायला. उरलं तर परत घ्यायचं नाही त्याची. हो उरलं ते याच्या जमा करायचं. 3% जमा करायचं ना ते. तसं तर मग काल 50 कोणा दिलं त्याचं अजून उरतीलचे 50 होतं ते. हाँ ये अच्छा माल है. भाई जरा मीठ जरा चांगला टाकून घे. काल जरा कमी मीठ होता. भाई तो कह रहे मत सरका ये पाक सरका वाटतं. आम्ही आता चिऱ्या करूनच घेत आहे कलिंगडाच्या ना. आमच्याकडे सुरीच नाही मिळेल ना, तर जाताना नंतर रस्त्याला कुठेतरी आम्ही खाऊ. तर भाईला पण फार भूक लागली. असा त्याच्या तोंडाला पाणी चाला ना, तो लागला तिला मदत करायला ताईला. काय लवकरात लवकर भेटणं पाहिजे. आम्ही मित्र भेटलो का अशाच निसर्गात मिळणाऱ्या वस्तू फार खाऊ. कधी उसाचा ज्यूस पिऊ, कलिंगड खाऊ. रस्त्याला जाताना काही चिकू पपई भेटले तर ते खाऊ. कारण की आम्ही थंडा वगैरे पेत नाही ना, त्या शरीरासाठी हानिकारक असं आम्ही ऐकेलं आहे ते. तर दोस्तारा हो तुम्ही हो थंडा वडापाव नको खाय जास्त, ते वेठूच रह. आम्ही तर खातोच नाही ते. चला 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 लवकर चला. तोंडाला पाणी आला. त्या प्रकारे आपण आता निघूया, पुढे जाऊया. अशा प्रकारे आपण चला आपल्या अड्ड्यावर चला. आता अड्ड्यावर जाऊया आणि मज्जा करूया. भाई साहेब ये गाड्या ये ना बसायला. चला लवकर. तर मित्रांनो आता आम्ही निघालो हो आमचे अड्ड्यावर जायला. तिथं बसून पार्टी करू, फार मजा येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच नागजास तुम्ही ना. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती का, एक शब्द फारच मला कन्फ्यूज कर का. या आम्ही ज्या घेतलं आहे ते कलिंगड आहे का कडिंगल आहे. तुम्ही काय सांगा तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगास ना. व्हिडिओला सांगतोच राहताच आम्ही कुठं जाऊ ते ना. ओळखाबर यो रस्ता कोणचा आहे तो. तुम्ही या गावाला एखादा भेट दिली तर सांगा आम्हाला. अयो भाई सर ना रुपेश सर आम्ही चाललो हो आमच्या अड्ड्यावर. तथं आमच्या अड्ड्यावर भेटू. असंच एकदा आम्ही जव्हारला हिंडाच्या धेल मित्रांना मित्र असंच हेच मित्र होता ते. तर जाताना आम्ही रस्त्याच्या साईडला विकाय राहते चिकवा, काजवा, पेरवा
अशी गावरान मेवा भेटत तिकडं आम्ही घेऊन पार्टी करू क्या तर आम्ही थंडा बिंडा काय पेत नाही ना वडापाव आपल्याला चालत नाही तो तर तुम्ही पण एखादा गेलंच तिकडं तर तुम्ही पण घेत जास कसा तिकडची लोक विकाय राहत तर त्यांचा पण धंदा होय ना तुम्हाला पण चांगल्या वस्तू खायला भेटत तशा वस्तू आपल्याकडे जास्त भेटत नाही ना तर तुम्ही घे जास ना खा जास थंडा बिंडा नको पाहिजास त्या कसा सांगायचीच गोड झाली ना तर आजकालचे पोरांना पार्टी सांगला ना का पहिला थंडा लागे तर थंडा बिंडा पाहिजेच नको थंडाच्या बदली ऊसाचा रस प्यायचा तो कसा एकदम चांगला राह ना एकदम सस्ता भेट 15 रुपये नाही तर 10 रुपये एक ग्लास ना थंडा एक घ्याल तर तो 100 रुपयाला एक तर तसं त्या आपल्याला कसं परवडेल आहे ना आपले हो काय गरीबच ते काय ना तुम्हाला भूकच लागली तर केली घ्यायची केली हो सस्ते भेटत 40-50 रुपये डझन भेटत ती घ्यायची ती खाली का कसं शरीराला एकदम ताकद भेटत ना मग हिंडाय हो तिकडे मजा येईल तुम्ही जाजास तर थंड्या बिंड्याची पार्टी नको करत जास केली घे जास ज्यूस प्या ना मजा करा तर मित्रा हो तुम्हाला गोट सांगताच आपली आता पोहोच थोड्या वेळात आपल्या अड्ड्यावर पोहोचून आपल्या हे जे बोना घेतला आहे ते खोलू ना पार्टी करू याचे थोडासा पुढं आपला अड्डा आहे जो पाईप दिसे ना समोर काला त्याच्याच जवळ तिकडची झाड आहे जांभळूचा आणि जांभळीच्या झाडाखाली तिथं आता आपल्या अड्ड्यावर पोहोचू यो राहिला आपला अड्डा चला अशा प्रकारे आपण घुसून करूया पाणी आलाय म्हणून तर तुम्हाला घाबरवत असं यायला अडकल्यासाठी बघ किती मेहनत बाबाजी अशा प्रकारे मम्मीने मी दिलेला आज मम्मी लाल आहे बाबा नको सांगू अरे तर पप्पा गोरा काय ते पप्पा अरे हल्ली ना गाडी नाही तर आमच्या गाडीचा पापड करशील हे रे बाबा आता बरोबर मिळत काय आपले आता ना नेक्स्ट टाइम चेंज करू गोवाड्याला तिकडचीच घेणे आता माझी पाली आहे नाही गोवाड्याला घेऊन नको येऊ लोकार येतील गोवाड्याला घेऊ मस्त आय अश्विन भाई कशी टेस्ट आहे आज कल्टीपेक्षा चांगलं आहे अशा प्रकारे असं मीठ लावायचं असतं हा मीठ टाक नाही जरा ते पण घे पण आहे का ह्या आणि पात्रा बसा नको सांगू आय कालपेक्षा आज भारी आहे का नाही काय कडांगल बरं मजेदार फेमस होते ना बाबाचा ब्लॉग पाहिल्यावर मग समजेल की काय काढ केलं मी या काल सारखाच आहे रे नाही कालपेक्षा जरा चांगला आहे एक कालपेक्षा 2% जरा चांगला आहे काल तर फारच बुरा होता पप्पा पप्पा बुरा सांगताय सफेद एकदा कापला तर काय याच्यापेक्षा लाल नाही भेटणार तुम्हाला उद्या महिन्यात बोला आहे ना ₹100 कोणी पण उद्या सुट्टी आहे ना मला गेली काय बच जाएगा भाई मेंबरशिपला असं नाही मिळत एक दिवस सुट्टी ना एक दिवस गॅप त्याला तर म्हणजे एक्स्ट्रा वाढून घ्यायला लागेल ना 150 रुपयाचा परवा 2 लागतील असा एक माझ्याकडची ना एक दुसऱ्याची येईल त्याची हा ते दिवस 2 वाढायला घेऊ आपले बरोबर ना हे पण बारके ना पैसे शिवाल नाही ना हे आमचे होत्या 120 रुपये 150 रुपये किती होत्याचं त्याच्या आपली काय कडिंगलची प्राईस थोडी नाही रे जवळ तसं तर फारच महाग हा
पण आपल्याकडे लाल भडक ना, पण माल कडक एकदम. कडक पाहिजे माल. जसा वेस्टेज वाटत नाही असा. एक नंबर टेस्टी आहे. खाय राहत व्हिडिओच्या नादात हे खबरतील. तू मस्त व्हिडिओ काढत ना. जातीवर गेला ना का त्याच्याकडे अजून एक व्ह्यू नाही घ्यायचं किती आहे तसा ना. खाणे भी दे का. त्याचा डायलॉग काय होता, याच्या पेक्षा चांगला भेटत नाही. हो ना. इम्पॉर्टंट आहे तो. फार बनवतो ते साईडला दाखवत रे का आता लाल आहे तो. ना तो वाटला तर मोठा आहे रे पोऱ्या. मग बाबा हे पाय काय सांगते लाल. तेव्हा वाटलं काय बारला आहे. दोन वगैरे घे ना. दोन खाय मजा नाही यायचा. देखो ना. कडिंगल सगळं यो यो. खरा टाका ना युट्यूबवर. आम्ही ना शेतावर कामाला जाईल. नको सांगू वेळ घरची नांगला. बाबा खाली शेतावर बनव ना. गोड नाही मला पण वडा ना. नमक कमी आहे. तू जास्तीच खा का. तर त्यांनी तसा पण चांगला काय सांग जास्ती सांग गोड हवा. लालच हमें दिया वो भी. बाबा बोलो थोडा ढखात आहे ना. मरे एक खात आहे की एक दुसऱ्या हातात घेणं आहे. चिरवा ना. हडे आहे तो पक्का. ती हडवाय पाहिजे असेल ना रे एक एकदा. अरे बाबा ब्लॉक टाकशील ना पाहिजे ना. त्याचा धंदा कमी व्हायचा. खरं कुछ आहे तो बहाडलीला. हो काय. अरे तू आता नाव सांग चांगलं. मामा पाठवाय. ये फार वेट हा यो होतो नाही की यो. सांग काय. यो पक्का हडे आहे फक्त खाण्याच्या बाबतीत. तरी मात्र सांग भैया आज कुठं काय झालं कामाला. बहाडोली का ऑफिसला का. खेळा गेल तुम्हाला छपरी जाईल. बुटात नाही मिळत तिथे खेळायचं तू. तर हायवे आता जवळच सर. आहा कडिंगल मस्त मजेदार. उचट आहे भेंटू. झूठ बोलता चला मुचट आहे.